आणि एक बातमी आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यसभेमध्ये असलेल्या नेत्यांना थेट निवडणुकीमध्ये उतरवण्याचं भाजपच्या केंद्राचं धोरण आहे। नारायण राणे उमेदवार असतील तर आमचा पाठिंबा असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। तर रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचा खासदार निवडून येणार असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। उमेदवार कुणीही उभा करा, विनायक राऊतच जिंकून येतील। ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी राणेंना आणि दीपक केसरकरांना हे उत्तर दिलं। तर रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा कोण लढवणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचा उमेदवार जिंकेल असं नारायण राणे यांनी म्हटलंय। तर उमेदवार कुणीही उभा करा, विनायक राऊतच जिंकतील असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केलाय। तर दुसरीकडे नारायण राणे उमेदवार असतील तर स्वागतच आहे असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय।